नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण CTET परीक्षा 2026 विषयी काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत। विषय मराठी भाषा प्रथम किंवा द्वितीय या भाषेचा आपण आज या ठिकाणी सराव घेऊया। चला तर मग पेपर 1 आणि 2 साठी उपयुक्त असलेल्या भाषेचा सराव घेऊया। प्रश्न क्रमांक 1, वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना मुक्तपणे बोलू देतो, चुका झाल्यावर हस्तक्षेप न करता योग्य वेळी मार्गदर्शन करतो, ही पद्धत दर्शवते। पहा मित्रांनो, पर्याय 4 दिलेले आहेत। नियंत्रित अध्यापन, विद्यार्थी केंद्रित अध्यापन, पाठांतर आधारित अध्यापन आणि परीक्षाभिमुख अध्यापन। तर या ठिकाणी आपलं उत्तर होईल मित्रांनो विद्यार्थी केंद्रित अध्यापन। कारण पाठांतर हा पर्याय क्रमांक C मधला हा निगेटिव्ह वर्ड आहे। पाठांतर हा निगेटिव्ह वर्ड आपल्याला घ्यायचा नाही आणि नियंत्रित अध्यापन ते पण घ्यायचं नाही। कारण काय की चुका झाल्यावर हस्तक्षेप न करता असं म्हटलेलं आहे, त्यामुळे नियंत्रित अध्यापन हा पर्याय होणार नाही। परीक्षाभिमुख अध्यापन हा पण पर्याय होणार नाही, कारण परीक्षेच्या दृष्टीने आपण भाषा शिकत नसतो, तर आपल्याला भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी आपण भाषा शिकत असतो आणि म्हणून पर्याय क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल। चला पुढचा प्रश्न घेऊया। भाषा शिकताना शिक्षक मुद्दाम विद्यार्थ्यांना चूक करण्याची संधी देतो। कारण बघा पर्याय आहेत, वर्गात गोंधळ निर्माण होतो, चुका शिकण्याची प्रक्रिया सुलभ करतात, विद्यार्थ्यांना शिक्षा देता येते, वेळ घालवता येते। पहा पर्याय क्रमांक B हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। कारण चुका शिकण्याची प्रक्रिया सुलभ करतात, चुका आणि शिका असं म्हटलेलं आहे। भाषा शिकत असताना सुरुवातीला विद्यार्थी चुका करतच असतो आणि चुका ह्या नैसर्गिक असतात। चुकामधूनच विद्यार्थी शिकत असतो आणि म्हणून पर्याय क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल। चला पुढचा प्रश्न पाहूया। एका वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांच्या उत्तरांवर त्वरित टीका न करता प्रश्न विचारून त्यांना स्वतः उत्तर शोधायला लावतो, ही कृती कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? पहा पर्याय क्रमांक A दडपशाही शिक्षण हे होणार नाही मित्रांनो। मार्गदर्शित शोध पद्धत पाहूया आपण याच्या पुढचा पर्याय, पाठांतर पद्धत आणि शिस्तप्रधान अध्यापन। तर या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो मार्गदर्शित शोध पद्धत। शिक्षक थेट उत्तर न देता विचार करण्यास प्रवृत्त करतो, यामुळे स्वतंत्र विचारशक्ती विकसित होते आणि म्हणून आपल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक B हे आपलं उत्तर होईल। चला पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 4, भाषा अध्यापनात चूक ही शिकण्याची संधी आहे, हा विचार कोणत्या शैक्षणिक भूमिकेशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक पहा, शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, परीक्षा केंद्रित आणि अभ्यासक्रम केंद्रित। पहा मित्रांनो, CTET परीक्षा देत असताना काही शब्द नकारात्मक असतात आणि नकारात्मक शब्द जर त्या पर्यायामध्ये दिसले तर तो पर्याय आपलं उत्तर होत नाही। या ठिकाणी शिक्षक केंद्रित म्हणजे नकारात्मक शब्द आहे, तो शिक्षकाला महत्त्व देणारा आहे। आपल्याला विद्यार्थी केंद्रित असलेले प्रश्न पाहिजे आहेत आणि म्हणून विद्यार्थी केंद्रित हा आपला पर्याय होईल। पर्याय क्रमांक B, विद्यार्थी शिकण्याच्या केंद्रस्थानी असतो आणि विद्यार्थ्याला भाषा शिकवायची असते, शिकणे अधिक प्रभावी आणि नैसर्गिक होते, म्हणून परीक्षा, अभ्यासक्रम आणि शिक्षक ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, विद्यार्थी महत्त्वाचा आहे। चला पुढचा पर्याय घेऊया आपण प्रश्न। शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना चर्चा करण्यास मोकळीक देतो, परंतु निष्कर्ष स्वतः सांगत नाही, ही भूमिका कोणती? माहिती देणारा, नियंत्रक, सुलभकर्ता, निरीक्षक। तर याचं उत्तर आहे मित्रांनो सुलभकर्ता। कारण शिक्षक मार्ग दाखवतो पण उत्तर देत नाही, यामुळे विद्यार्थी स्वतः शिकतो। भाषा शिकवत असताना शिक्षक हा सुलभकर्ता असतो, म्हणून या आपल्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक C हे उत्तर होईल। पुढचा प्रश्न घेऊया।
विद्यार्थ्यांना भाषेचा प्रत्यक्ष वापर करता यावा म्हणून शिक्षक कोणती कृती निवडेल? पहा, व्याकरण सराव, भूमिका नाट्य, प्रश्नोत्तर, पाठांतर. तर याचं उत्तर होईल मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक बी हे उत्तर होईल. कारण भूमिका नाट्यात प्रत्यक्ष भाषेचा वापर होतो, संवाद कौशल्य नैसर्गिकरित्या वाढते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न 7वा, भाषा अध्यापनात विद्यार्थ्याच्या चुका दुरुस्त न करण्याचे मुख्य कारण काय? वेळ वाचवणे, आत्मविश्वास टिकवणे, शिस्त राखणे, मूल्यमापन टाळणे. कारण वारंवार दुरुस्ती केल्यास विद्यार्थी घाबरतो, योग्य वेळी दुरुस्ती केल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. प्रश्न 8वा, भाषा शिक्षक जर सतत बरोबर चूक सांगत असेल तर त्याचा परिणाम काय होतो? आत्मविश्वास वाढतो, विचारशक्ती वाढते, भीती निर्माण होते, सर्जनशीलता वाढते. तर प्रश्न क्रमांक 8 याचं उत्तर होईल मित्रांनो सी, भीती निर्माण होतो. कारण सतत चुका दाखवल्यास विद्यार्थी बोलणे टाळतो, त्यामुळे भाषिक प्रगती मंदावते आणि म्हणून आपल्या या प्रश्नाचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. भाषा शिकताना विद्यार्थी गप्प राहतो पण लक्षपूर्वक ऐकतो, ही अवस्था काय दर्शवते? निष्क्रियता दर्शवते, मौन कालावधी दर्शवते, दुर्लक्ष, अज्ञान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मौन कालावधी. भाषा शिकताना विद्यार्थी लक्षपूर्वक जर ऐकत असेल तर त्याला निष्क्रियता कसं म्हणता येईल? तो सक्रिय आहे, फक्त त्याचा कालावधी आहे तो मौन आहे. मौन म्हणजे शांत बसून ऐकत आहे. तो ऐकणे हे सुद्धा एक भाषिक कौशल्य आहे आणि म्हणून आपल्या या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न घेऊया. भाषा अध्यापनात शिक्षकाने विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान वापरणे का आवश्यक आहे? पहा, भाषा अध्यापनामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान जागृत करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे वेळ कमी लागतो, शिकणे अर्थपूर्ण होते, शिस्त राखता येते, मूल्यमापन सोपे होते. तर या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो शिकणे अर्थपूर्ण होते, पर्याय क्रमांक बी. कारण त्यामुळे पूर्वज्ञानामुळे काय होत असते की नवीन माहिती समजायला सोपी जाते, शिकणे दीर्घकाळ टिकते आणि म्हणून पूर्वज्ञान जागृत करणे आवश्यक असते. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती कृती भाषा शिक्षकाला सर्वाधिक पूरक आहे? वाक्य पाठांतर, चित्रांवर आधारित चर्चा, नियमांचे लेखन, शब्दसंग्रह पाठ करणे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी, चित्र आधारित चर्चा. कारण चित्रांमुळे कल्पनाशक्ती आणि संवाद वाढतो, विद्यार्थी सहज बोलायला लागतो. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12, विद्यार्थ्याला उत्तर माहीत नसतानाही बोलायला प्रवृत्त करणे म्हणजे दबाव टाकणे, आत्मविश्वास वाढवणे, शिक्षा देणे, वेळ वाया घालवणे. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह पर्याय आहे मित्रांनो आत्मविश्वास वाढवणे. पर्याय क्रमांक 12चं उत्तर होईल बी. कारण बोलण्याची संधी दिल्यास भीती कमी होते आणि विद्यार्थी व्यक्त होऊ लागतो, त्यामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13, भाषा शिक्षकाने वर्गात चूक ही नैसर्गिक आहे असे वातावरण का निर्माण करावे? बघा, भाषा शिकवत असताना विद्यार्थी चुका करत असतात आणि चूक ही नैसर्गिक आहे. भाषा ही काही एका दिवशी एकाएकी आत्मसात करायची गोष्ट नाही. भाषिक प्रगती ही सतत होत असते आणि म्हणून पर्याय आपल्याला या ठिकाणी जे योग्य पर्याय आहे ते आपल्याला निवडायचा असतो आहे मित्रांनो. पर्याय दिलेत आपल्याला गोंधळ वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांना निर्भय बनवण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी, परीक्षेसाठी. तर या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांना निर्भय बनवण्यासाठी. चूक स्वीकारल्याने भीती कमी होते, विद्यार्थी मोकळेपणानं
बोलतात आणि शिकतात, आणि म्हणून हे आपलं याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. चला प्रश्न क्रमांक 14. भाषा अध्यापनात सहकार्यात्मक शिक्षणाचा मुख्य फायदा कोणता? भाषा अध्यापनात सहकार्यात्मक शिक्षणाचा मुख्य फायदा कोणता? स्पर्धा वाढते, संवाद कौशल्य वाढते, शिस्त राहते, वेग वाढतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संवाद कौशल्य वाढते. सहकार्यामुळे परस्पर संवाद घडतो, भाषा कौशल्य सुधारते. पुढचा प्रश्न. विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी देणे म्हणजे? पर्याय आहेत गोंधळ, सर्जनशीलतेचा विकास, वेळेचा अपव्यय, शिस्तभंग. तर या ठिकाणी 3 पर्याय हे निगेटिव्ह आहेत. सर्जनशीलतेचा विकास हे पर्याय व्यवस्थित वाटतो मित्रांनो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. कारण स्वतःचे विचार मांडल्याने कल्पनाशक्ती वाढते, विद्यार्थी स्वतंत्र विचार करतो, आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा. शिक्षक जर सतत फक्त बरोबर उत्तर सांगत असेल तर अध्ययन प्रभावी होते, विद्यार्थी निष्क्रिय होतो, समज वाढते, आत्मविश्वास वाढतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे बी, विद्यार्थी निष्क्रिय होतो. कारण जर बरोबर आहे चूक आहे असं जर आपण शिक्षकांनी जर सांगितलं तर विद्यार्थी निष्क्रिय होतो, आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. भाषा अध्यापनात संवाद महत्वाचा का आहे? परीक्षा सोपी होते, भाषा नैसर्गिकरित्या विकसित होते, शिस्त राखता येते, वेळ वाचतो. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे बी, भाषा नैसर्गिकरित्या विकसित होते. कारण संवादातून भाषा सहज आत्मसात होते. भाषा ही नैसर्गिक शिक्षण आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. विद्यार्थ्याने चुकीचे उत्तर दिल्यावर शिक्षकाने काय करावे? दुर्लक्ष करावे, योग्य दिशेने मार्गदर्शन करावे, शिक्षा द्यावी, उत्तर सांगून टाळावे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, योग्य दिशेने मार्गदर्शन करावे. चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. भाषा शिक्षकाने कोणती भूमिका टाळावी हा शब्द महत्वाचा आहे या ठिकाणी. मार्गदर्शक, सुलभकर्ता, हुकुमशहा, प्रेरक. मार्गदर्शक शिक्षक हा तर मार्गदर्शक असतो, सुलभकर्ता सुद्धा असतो, प्रेरणा देणारा म्हणजे प्रेरक असतो. या ठिकाणी हुकुमशहाची भूमिका टाळायला पाहिजे शिक्षकाने, आणि म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर कोणती भूमिका टाळावी म्हटलं तर हुकुमशहा. चला पुढचा प्रश्न घेऊया. विद्यार्थ्यांमध्ये भाषेची भीती निर्माण होण्याचे मुख्य कारण काय? पहा, विद्यार्थ्यांमध्ये भाषेची भीती निर्माण होण्याचे मुख्य कारण काय? जास्त सराव, चुकीवर शिक्षा, संवाद आणि प्रोत्साहन. बघा, जास्त सराव हे होणार नाही मित्रांनो, चुकीवर शिक्षा हे पण होणार नाही. तर या ठिकाणी थांबा 1 मिनिट मित्रांनो. विद्यार्थ्यांमध्ये भाषेची शिक्षा निर्माण होण्याचे मुख्य कारण काय? भाषेची भीती निर्माण होण्याचे मुख्य कारण काय असं म्हटलेलं आहे, आणि म्हणून त्याचा पर्याय क्रमांक बी हे उत्तर होईल मित्रांनो. कारण त्यामुळे शिक्षेमुळे भाषा भीतीचे कारण बनते, विद्यार्थी सहभाग टाळला जातो, आणि म्हणून मुख्य कारण जे आहे भीती निर्माण होण्याचं तर ते आहे चुकींवर शिक्षा. चला पुढचा प्रश्न घेऊया. भाषा शिकवताना उदाहरणांचा वापर का करावा? वेळ घालवण्यासाठी हे होणार नाही, समज वाढवण्यासाठी पाहूया याच्यानंतरचं काय पर्याय आहे ते, पुस्तक पूर्ण करण्यासाठी, आणि परीक्षा टाळण्यासाठी. पहा मित्रांनो, तर या ठिकाणी योग्य पर्याय आपला वाटत आहे आपल्याला पर्याय क्रमांक बी, समज वाढवण्यासाठी. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास मुभा देणे म्हणजे नियंत्रण गमावणे, सक्रिय शिक्षण, गोंधळ निर्माण, वेळेचा अपव्यय. तर या ठिकाणी
पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल, कारण सक्रिय शिक्षण प्रश्न विचारल्याने विद्यार्थी सक्रिय अध्ययन अध्यापनामध्ये सहभागी होतो. शिकणे हे जिवंत राहते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहूया. भाषा अध्यापनात शिक्षकाची मुख्य जबाबदारी कोणती? आता पहा मित्रांनो, भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी कुठलीही भाषा असू द्या, भाषा अध्यापनाचे प्रश्न भाषा सारखेच असतात. भाषा अध्यापनामध्ये शिक्षकाची मुख्य भूमिका, मुख्य जबाबदारी विचारलेली आहे. तर माहिती देणे, शिकण्याची प्रक्रिया सुलभ करणे, परीक्षा घेणे, शिस्त राखणे. पहा, तर या ठिकाणी याचा पर्याय आपला कुठला होईल मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, शिकण्याची प्रक्रिया सुलभ करणे हे भाषा शिक्षकाच्या महत्वाची जबाबदारी आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. विद्यार्थ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास काय परिणाम होतो? आत्मविश्वास वाढतो, चुकीची सवय पक्की होते, गती वाढते, समज वाढते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल, चुकीची सवय पक्की होते. दुर्लक्ष केल्यास चूक कायम राहते, योग्य दुरुस्ती आवश्यक असते. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. भाषा अध्यापनात भावनिक सुरक्षिततेचा परिणाम. भावनिक सुरक्षिततेचा परिणाम काय होतो भाषा अध्यापनामध्ये? गोंधळ, आत्मविश्वास, शिस्तभंग आणि दुर्लक्ष. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी. भावनिक सुरक्षिततेमुळे विद्यार्थी खुलेपणाने शिकतो, तो सक्रिय सहभाग घेतो आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना काय टाळावे? प्रश्न विचारणे टाळावे, उपहास करणे टाळावे, मार्गदर्शन करणे टाळावे, प्रोत्साहन देणे टाळावे. तर पहा मित्रांनो, प्रश्न तर विचारलेच पाहिजेत, मार्गदर्शन केले पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे. तर विद्यार्थ्याचा उपहास करणे आपण टाळलं पाहिजे, कारण त्यामुळे काय झालं पाहिजे की उपहास म्हणजे काय? त्याचा आत्मसन्मान दुखावणे. म्हणून विद्यार्थी तसं जर केलं तर विद्यार्थी सहभाग टाळतो आणि म्हणून त्यामुळे विद्यार्थ्याचा उपहास करू नये, त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. चला पुढचा प्रश्न घेऊया. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सर्वात उपयुक्त पद्धत कोणती? पहा, विद्यार्थ्यांचा अध्ययन अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवायचा आहे. व्याख्यान पद्धत हे पूर्णपणे शिक्षक केंद्रीय आहे आणि त्यामुळं विद्यार्थी या ठिकाणी निष्क्रिय असतो. व्याख्यान पद्धत ही आपलं उत्तर होणार नाही. चर्चात्मक पद्धत हे या प्रश्नाचं आपलं उत्तर होऊ शकते. तर पुढचा पर्याय पाहूया. लेखन सराव आणि पाठांतर. बघा, विद्यार्थ्याचा सहभाग जर वाढवायचा असेल आपल्याला, तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 27चं उत्तर होईल. पर्याय क्रमांक बी, चर्चात्मक पद्धत हे या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. भाषा शिकताना भावनिक सहभाग का आवश्यक आहे? लक्ष विचलित करण्यासाठी, शिकणे सुलभ करण्यासाठी, परीक्षा सोपी करण्यासाठी, नियंत्रणासाठी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 28चं उत्तर होईल मित्रांनो. पर्याय क्रमांक बी, शिकणे सुलभ होते. भावनिक जोड असल्यास लक्ष टिकते, शिकणे आनंददायी होते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 पाहूया पुढचा. भाषा अध्यापनात शिक्षकाने स्वतःला कसे पाहावे? ज्ञानाचा स्रोत, मार्गदर्शक, नियंत्रक, परीक्षक. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, मार्गदर्शक. कारण शिक्षक दिशा दाखवतो, नियंत्रण ठेवत नाही, विद्यार्थी स्वयंपूर्ण बनतो आणि म्हणून तो शिक्षक हा विद्यार्थ्याचा मार्गदर्शक असतो भाषा शिकवत असताना, भाषा अध्यापनामध्ये. चला पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणती भूमिका आधुनिक भाषा शिक्षकासाठी सर्वात योग्य आहे? आधुनिक भाषा शिक्षकासाठी सर्वात योग्य भूमिका आदेश देणारा, शिकण्याचा सहप्रवासी, शिस्तपालक, परीक्षक. तर या ठिकाणी उत्तर जे आहे आपला मित्रांनो की पर्याय क्रमांक बी, शिकण्याचा सहप्रवासी.
भाषा शिकवत असताना आपण विद्यार्थ्याचा सहप्रवासी आहोत. त्या विद्यार्थ्याला आपण आज्ञा देणारे किंवा परीक्षक किंवा शिस्तपालक नाही आहोत. शिकण्याचा सहप्रवासी आहोत. आपल्या मदतीने, आपल्या सहकार्याने तो विद्यार्थी भाषा शिकत असतो. आणि म्हणून आपल्या या प्रश्नाचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर होईल, शिकण्याचा सहप्रवासी. चला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद. अजूनही आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला दिलेलं जे घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहील. CTET परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी थांबूया.